नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एसीबी प्रिपरेशन या चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी डिस्कस करणार आहे की त्याच्याद्वारे आपल्याला 100% फायदा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण याच्यामध्ये नाही कुठल्या प्रकारच्या गोळ्या मारणार नाही, काही करणार। तर मित्रांनो, जे आपलं मागच्या वर्षी पाडलेलं आणि इथून पुढे पण हेच पाडणार, याच्या बाहेरचं जाऊ शकत नाही। तुमचे 2 मार्क हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमचे 2 मार्क फिक्स होऊ शकतात, तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर मित्रांनो, काय सध्या ऑनलाईन पेपर झाला त्यामुळे आपल्याला फॉल्ट काय होतो। आता रेल्वेचे पेपरून काही मुलं आले, त्यांना विचारलं काय झालं बाबा, ते म्हणलं काय नाही, मी आधी गेलो माझ्या डोळ्याला अंधारे आल्या आणि एकतर मला माऊस धरता आणि ती बांध तिसरीकडेच पळायचं। मित्रांनो, आपल्यासोबत असं नव्हता, आपण त्या द्वारे डायरेक्ट असं पोस्ट मिळवायची आपल्याला। त्यामुळे एकदम झटून प्रयत्न करायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप आणि टेक्निकली अभ्यास करून जो अभ्यास करीन त्याला 100% पोस्ट मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण याच्यामध्ये कन्सेप्ट केले आहेत। चला आपण उदाहरण पाहू शकता, ए बी ची बायको व सी ए ची बहीण आहे। तर बघू शकता, ए बी ची बायको व सी ए ची बहीण आहे, सी चे वडील डी आहे व ई डी चा मुलगा आहे। तर ई व बी यांची नाती कोणती? मित्रांनो, एकदम टाइम खाऊ उदाहरण, याच्यामध्ये 100% तुमचे 5-10 मिनिटं जाणार। पण आपण हे जर कन्सेप्ट वाईज शिकून घेतलं तर 100% तुम्हाला फक्त 30 सेकंदामध्ये गणित सुटणार। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी असलेली नोटिफिकेशन बेल ऑन करा। आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहून तुम्हाला बरं वाटत असलं तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, कारण की लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत खरोखर काम करते। चला तर मित्रांनो, तुम्हाला याच्या आधी एक कन्सेप्ट सांगतो, ती कन्सेप्ट समजून घ्या। तर मित्रांनो, कन्सेप्ट कशी तुम्ही बघू शकता, जे कोण आपल्या वरच्या पिढीचे म्हणजे आपल्या वरच्या पिढीमध्ये कोण येतं ते अशा बाणाने करायचे। आपल्या वरच्या पिढीमध्ये कोण कोण येतं, आपली आई, आपले चुलते, आपल्या आईची आई, अशा प्रकारे आपली जी वरची पिढी त्याच्यामध्ये असे लोक येतात, तर त्याला वरच्या बाणाने डिनोट करायचं। त्याच्यानंतर येते आपली पिढी। आपल्या पिढीमध्ये कोण कोण येतं, आपण स्वतः, समजा मी, माझा भाऊ, माझी बहीण, त्याच्यानंतर चुलत भाऊ, मावस भाऊ, अशा प्रकारचे कोण येतं आपल्या जनरेशनमध्ये जेवढे येतात तेवढे अशा बाणाने डिनोट करायचे, अशा यारोनी डिनोट करायचे ते अशा किंवा अशा प्रकारे। त्याच्यानंतर आपली पिढी, खालची पिढी, तर आपल्या पिढी खालच्या पिढीमध्ये कोण येतं, तर आपल्या खालच्या पिढीमध्ये आपल्यापेक्षा जे लहान असतील ते, आपल्यापेक्षा लहान कोणी आपले, समजा आपले मुलं, त्याच्यानंतर आपले पोरं, भावाचे पोरं, आपले लग्न नाही झाले पण झाल्यावर तसं डिनोट करायसाठी फक्त आपल्यापेक्षा लहान ते अशा बाणाने खाली डिनोट करायचे, असे खाली। लक्षात आलं का? आपल्यापेक्षा मोठे कुठं, आई वडील, चुलता चुलती सगळे वर्षांनी। त्याच्यानंतर आपल्या जनरेशनमध्ये कोण कोण येतं, आपण स्वतः, आपले चुलत भाऊ वगैरे, ते अशा यारून डिनोट करायचे किंवा अशा। त्याच्यानंतर येतं आपल्यापेक्षा लहान कोण आहे, आपल्यापेक्षा लहान आपले मुलं, चुलत भाऊ वगैरे, ते अशा बाणाने डिनोट करायचे। तर पाहू शकता, ए बी ची बायको व सी ए ची बहीण आहे। तर मित्रांनो, एकदम लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पहा, सी चे वडील डी आहे व ई डी चा मुलगा आहे। तर ई व बी चे नाते कोणते तुमचे अत्यंत महत्त्वाचे, कारण की बघा, अत्यंत टाइम खाऊ उदाहरण आहे। तुम्हाला एकदम 5 मिनिटांमध्ये याच्या प्रकारचे तुम्ही याच्यात फक्त एकच उदाहरण समजून घ्या, याच्या डिपेंडवर तुम्ही 100 उदाहरणं सोडू शकता। फक्त एकच तुम्ही स्क्रीनवर असं लक्ष लावा, कारण की तुमची स्क्रीनवरून नजर हटली तुम्हाला काहीच कळणार नाही। तेवढे एकदम स्टँडर्डपणे स्क्रीनकडे बघा। तर आपण पूर्णपणे उदाहरणाप्रमाणे जाणार आहे। तर पाहू शकता, इथं पहा, ए बी ची बायको आहे, बघितलं का? ए बी ची बायको आहे म्हटल्यावर इथं मायनस करायचं, कारण की ज्यावेळेस फिमेल होतं त्यावेळेस मायनस करायचं, आणि बायको किंवा नवऱ्याचा संबंध असेल त्यावेळेस काय करायचं, प्लसचं चिन्ह दाखवायचं, मध्ये काय प्लस दाखवायचं। त्याच्यानंतर काय विचारलंय, सी ए ची बहीण आहे। आता याचीच बहीण सी म्हटल्यावर काही मित्रांनो, आम्ही सांगितलं की जे आपल्या सेम जनरेशनमध्ये बहीण भाऊ वगैरे असेल ते आपल्या सेम जनरेशनमध्ये असे डिनोट करायचे। तर सी ए ची बहीण आहे, बहीण म्हणल्यावर मायनस, ज्यावेळेस फिमेल येईल त्यावेळेस मायनस करायचं, लक्षात ठेवायचं। एकदम कन्सेप्ट तुम्हाला मी स्ट्रक्चर पूर्णपणे काढून दाखवतो। सी ए ची बहीण आहे, याचं झालं की त्याच्यानंतर काय विचारलंय, सी चे वडील डी आहेत। सी चे वडील म्हणलं, मी काय सांगितलं, ज्यांचे वडील विचारले त्याचा वरती यारो दाखवायचं। सी चे वडील डी आहे, डी म्हणल्यावर वरती यारो, बघितला तुम्ही, डी म्हटलं आपण वरती यारो, हे काय येतं, माणूस आहे, हे काय आहे, मेल आहे, त्यामुळे यांच्यामुळे प्लसचं साईन दाखवलं। सी इथं बघितलं, सी चे वडील डी आहे व ई डी चा मुलगा आहे। आता ई डी चा मुलगा आहे म्हणलं, काय करायचं आता मित्रांनो, मुलगा म्हणलं खालच्या जनरेशनमध्ये म्हणजे डी चा मुलगा कोण आहे, इथं बघू शकता, ई डी चा मुलगा आहे, म्हणजे डी चा मुलगा ई आहे, त्याच्यामुळे असं आपण डी चा मुलगा ई असा खाली दाखवू, मुलगा म्हणलं इथं प्लसचं साईन द्यायचं। तर आपल्याला विचारलं काय, ई व बी चे नाते कोणते, ई व बी चे नाते, आता यांचं दोघांचं नातं काय विचारलंय। आता हे दोघं नवरा बायको आहेत, हे दोघं ए बी नवरा बायको, हा की प्लस आहे, आणि हे 3 जण भावंड आहेत, ई सी ए, आणि यांचा एकच बाप आहे वरती, शिवायचा सासरा आहे। त्याच्यातून तुमच्या लगेच लक्षात आलं असेल। आता बघा, इथं बघू शकता, हे 3 जण भावंड आहेत आणि 2 जण नवरा बायको आहेत। आता हे 3 जण कोण आहे, आता याचीच बहीण सी आहे, याच्या 2 बहिणी आहेत, कोणत्या सी आणि ए, आणि बहिणीचा नवरा याचा कोण लागत होतो, याचा दाजी लागतो, बहिणीचा नवऱ्याचा दाजी लागतो, आणि याचा ह्यो कोण लागत, मेवना लागत, कोण मेवना, बघू शकता, मेवना याचं लागण, आणि याचा ह्यो कोण लागण तर सासरा। अशा प्रकारे पूर्णपणे स्ट्रक्चर तुमचं तयार झालंय।
काय नाही, फक्त उदाहरणात दिल्याप्रमाणे बघायचं आणि त्याच्याद्वारेच तुम्हाला समजायचं. चला तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो, त्याच्याद्वारे तुम्ही अजून परफेक्टपणे शिकू शकता. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. उस्मानाबाद तलाठी 2015 साली विचारलंय, त्यामुळे हा टॉपिक तुम्ही काळजीपूर्वक केला, तुम्हाला 100% 2 ते 4 मार्काचा फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक ना एक टॉपिक कन्सेप्ट क्लिअर करत जा, कारण की 100% बघा तुम्ही 2014 पासून या टॉपिकवर क्वेश्चन पाडले म्हणजे पाडलेलेच आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्क्रीनशॉट दिसेल याच्यावर, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे क्वेश्चन पाडलेले आहेत. सर 2014 पासून तलाठी भरतील याच्यावर 100% हमखास प्रश्न आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक पहा, अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण काही पण वेगळं टाकणार नाही, जे पडतं तेच टाकणार. चालतं मित्रांनो, व्हिडिओ बघा तुम्ही आणि जे विचारलं ते काढू. आपल्याला प्रश्न काय दिलाय, पीचा भाऊ यम, क्यू हा यमचा मुलगा आहे, पीची मुलगी आर हिचे टीशी लग्न झालेले आहे. त्याच्यानंतर काय, यम आणि यस या बहिणी आहेत, तर यस आणि क्यू. मित्रांनो, आपल्याला काहीच नाही करायचं, जसं विचारलंय तशा प्रकारे जायचं. तुम्हाला सांगितलंय मी. इथं काय सांगितलंय, पीचा भाऊ यम आहे. पीचा भाऊ कोण आहे, इथं लिहिलं आपण पी. पीचा भाऊ कोण आहे, यम आहे. भाऊ म्हटल्यावर सेम जनरेशन, काही डोकं चालवायची गरज नाही. पीचा भाऊ यम आहे. त्याच्यानंतर काय आहे, क्यू यमचा मुलगा आहे. आता क्यू यमचा मुलगा म्हणलं, लहान म्हटलं आपल्यापेक्षा खाली खाली त्याला खाली कोंबायचं. यम म्हटल्यावर यमचा मुलगा क्यू, क्यू म्हटल्यावर क्यू खाली आपल्या खाली लिहायचा क्यू. त्याच्यानंतर काय लिहिलंय, पीची मुलगी आर. काय दिलंय, पीची मुलगी आर. पीची मुलगी कोण आहे, आर म्हणलं इथं खाली लिहायचं कोण, आर. ही पीची मुलगी आर हिचे टीशी लग्न झालेले. कोणा संग लग्न झालं, टीशी. टीशी लग्न म्हणलं काही नवरा बायको झाले. टी कोण इथं, हिचा नवरा येऊ. त्याच्यानंतर काय दिलंय, हिचे लग्न झालेलं आहे. यम आणि यस या बहिणी आहेत. आता यम आणि यस, यम आणि यस तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं मी, ह्या दोघी जणी बहिणी आहेत, सेम जनरेशन, म्हणून त्यांना एका लाईनीत लिहिलं आपण. यम आणि यस या बहिणी आहेत. लक्षात येतं ना, यम आणि यस या बहिणी आहेत. तर आपल्याला विचारलं काय, तर यसचा क्यूशी संबंध काय, यसचा क्यूशी संबंध काय, ह्या दोघांचा संबंध आपल्याला विचारलाय काय. तर मित्रांनो, तुम्ही आता स्ट्रक्चर बघितलं तुम्हाला कळलं असं कोण लागतं, ही याची मावशी लागते. त्याच्या बघ इथं पाहू शकता, यम यमचा मुलगा क्यू म्हणजे हिचा मुलगा ह्य आहे. तर ह्या दोघी जणी बहिणी, तर म्हटलं काही क्यू आणि यस, यसचा क्यूची कोण लागते, मावशी लागते. अशा प्रकारे मित्रांनो. चला तर मित्रांनो पुढे पाहू. क्वेश्चन पाहूयात. सुनील केशवचा मुलगा आहे, राधा केशवची बहीण आहे, तिचा एक मुलगा मारुती आणि एक मुलगी सपनी. प्रेम मारुतीचा मामा आहे, तर सुनीलचा मारुती बरोबर काय नाते. तर मित्रांनो, एकदम कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. आपल्याला काही डोकं चालवायचं नाही, जे उदाहरणात दिलंय तशा प्रकारे जी कन्सेप्ट आपण सुरुवातीला शिकलोय त्याच प्रकारे जायचं, काही घाई करायची जरूरत नाही. तिथं पाहू शकता, सुनील केशवचा मुलगा आहे. तर सुनील केशवचा मुलगा आहे म्हणलं, केशव वरती दाखवायचा आपल्याला. इथे केशव, केशव काय होईल वरती. केशवचा मुलगा कोण आहे, केशवचा मुलगा आहे सुनील. मग खालच्या जनरेशनला मग इथे काही सुनील पाहू शकता, सुनील. त्याच्यानंतर पुढं काय विचारलंय, राधा केशवची बहीण. केशवची बहीण म्हणलं सेम जनरेशन, सेम जनरेशन म्हणजे आपल्या पिढीतलं, आपल्या लेवलचं म्हणलं कोण, राधा ही देईन आपली, राधा. त्याच्यानंतर पुढं काय विचारलं आपल्याला, तिचा एक मुलगा मारुती आणि एक मुलगी सपनी. तर राधाला 2 मुली आहेत, कोण आहे, एक मारुती आहे आणि दुसरी सपनी. मारुती आणि दुसरी दिली इथं सपनी. तर मित्रांनो पाहू शकता, सगळं स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता. तर एकदम वेगळ्या प्रकारे सोडून दिलेलं आहे. इथं येईन त्याचं सपनी मुलगी. त्याच्यानंतर पुढं काय विचारलं आपल्याला, पुढं विचारलंय प्रेम मारुतीचा मामा आहे. तर प्रेम मारुतीचा मामा आहे, कोणाचा, प्रेम मारुतीचा मामा. म्हणे मामा म्हटलं कोण येईल, मारुतीच्या आईचा भाऊ म्हटल्यावर मामा येतो. कोण, मारुतीच्या आईचा भाऊ म्हटलं मामा. कोण येईल इथं, इथं येईल प्रेम, प्रेम. तर आपल्याला विचारलं काय, सुनीलचा मारुती बरोबर नाते काय. तर सुनील हे हो, सुनील ह्या मारुतीचं, सुनीलचं मारुती बरोबर नातं काय याच्याबरोबर. तर मित्रांनो विचारलं काय, आपल्याला काढायचं काय. बघू शकता इथं काय सांगितलं, प्रेम मारुतीचा मामा आहे. तर मामा म्हटलं इथं प्रेम काही नाही. 3 जण आपल्याला कळतं की ह्याची बहीण आहे, सेम जनरेशनला आले. तर मग 3 जण भावंड आहेत. आणि इथं विचारलंय सुनीलचा, इथं बघू शकता सुनीलचा मारुती बरोबर नातं काय. तर सुनीलचं इथं सुनील आहे ना. आता सुनील कोणाचा मुलगा आहे, केशवचा. केशव कोण आहे, राधाचा भाऊ आहे. मग काय येईल, राधाच्या भावाचा मुलगा मारुतीचा कोण लागतो, तुम्ही बघू शकता मामाचा पोऱ्या लागतो. कोण आहे, कझन्स म्हणजे चुलत येतील. नंतर पाहूयात मित्रांनो, जवळजवळ मग काय तुम्हाला याच्यातून काय लक्षात येतं, केशवचा मुलगा आणि राधाचा मुलगा म्हणजे काय, राधाचा मुलगा कोण आहे, मारुती, आणि केशवचा मुलगा सुनील. तर हे 3 जण भावंड आहेत म्हणल्यावर मारुतीचा केशव सुद्धा मामा लागल. मग मारुतीचा केशवचा मुलगा म्हणलं मामाचा मुलगा. इथं काही मामाचा मुलगा, मुलगी नाही मामाची, मामाचा मुलगा. इथं बघू शकता मामाचा मुलगा. तर काय लागतं ह्यो, सुनील मारुतीचा कोण लागलं, तर मामाचा मुलगा. अशा प्रकारे मित्रांनो स्ट्रक्चर बनवून तुम्ही बरोबर त्याला हिट करू शकता. त्याच्यानंतर पुढं आपण पाहणार आहोत. लवकर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
फोटोतील व्यक्तीकडे बघत वासुदेव म्हणाला की तुझा मुलगा हा माझ्या मुलाचा काका आहे, तर त्या व्यक्तीचं आणि वासुदेवचं नातं काय असेल? तर मित्रांनो, तुम्ही मला याचं कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा आणि हे आपण पुढच्या पार्टमध्ये अशा प्रकारची उदाहरणं डिस्कस करणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का नाही मला कमेंट करून सांगा. दुसरा पार्ट रिलीज करायचा का नाही मला कळेल, कारण की तुम्हाला जेवढी भूक लागलेली असेल त्याच्यावर डिपेंड आहे. चला तर मित्रांनो, तुम्ही याचं कमेंट करून सांगा. जर दुसरा पार्ट बनवायचा असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला किती गरज आहे याची. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबतो. तब तक ले जय हिंद, जय महाराष्ट्र, बेस्ट ऑफ लक. थँक्स फॉर वॉचिंग. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होते ह्या वर्षी सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होती. ईश्वर चरणी प्रार्थना ही. त्यामुळे हा व्हिडिओ थँक्स फॉर